विभाताई, सून छानच मिळाली हो तुम्हाला. आता वाट कसली बघताय? मेघनाच्या पाठोपाठ अभिलाही बोल्यावर उभं करा की. साखर घेऊन ये गा. हो आणते. अभि हे बघ, आता वेळ नाहीये मस्ती करण्याची. सोड बरं पटकन ओढणी. हे बघ, बाहेर वाट बघतायत सगळे. मला साखर नेऊन द्यायची आहे बाहेर. अभि ओढणी फाटेल ना अशानं. ही वेळ आहे का आता मस्ती करण्याची? अभि प्लीज ना. अभि हे बघ, खूप कामं पडली आहेत मला आणि बाहेर सगळे वाट बघतायत. आई आजी अजून साखर नेऊन द्यायची आहे मला बाहेर. प्लीज. हे बघ, सगळे रागावतील. आई आजी सगळे वाट बघतायत. खूप कामं पडली आहेत तरी मला. अभि अभि हे बघ, या सगळ्या गोष्टीवर आपण नंतर बोलूया शांतपणे. तू आता माझी ओढणी सोड. मला खूप राग येतोय तुझा. अभि ऐकणारच की नाही तू माझं? अभि अब इसे क्या हो गया? प्यार हो गया है। क्या? नचिकेत, क्या बात आहे. हो, पण फक्त ना एनच लिही. म्हणजे असा नक्षीदार एन लिही ना जो डिझाईन मध्ये लपून गेला पाहिजे. म्हणजे जेव्हा नचिकेत मेघनाचा हात हातात घेईल तेव्हा त्याला त्याचं नाव सापडलंच नाही पाहिजे. तेवढाच कपलला वेळ मिळेल हातात हात मसाला. आणि बरं का मेघना, जर नचिकेतला त्याचं नाव सापडलं नाही तर तू हुशार असे सिद्ध होईल. पण मुळात सिद्ध करण्याची गरज काय आहे? काय आहे, मुली मुलांपेक्षा जास्त हुशार असतात नाही? हो, अगदी बरोबर. अरे खरंय काय? खरंय. तुम्ही मुली इमोशनली ब्लॅकमेल करून नेहमी जिंकता. काय रे चंद्या? ओ अच्छा, चलो वो हे सही. मुलांना तर एवढंही जमत नाही. मुळात मुलांना काय जमतं, आम्ही पुरुष आहोत एवढंच मिरवणं, बस, बाकी काय नाही. एक मिनिट. आम्हाला काय जमतं आणि काय नाही हे सिद्ध करून दाखवलं तर? हो, आधी सिद्ध कर मग बघू.
अच्छा एक्सक्यूज मी. माफ करा, आम्ही तुमच्या फॅमिली फंक्शन मध्ये तुम्हाला डिस्टर्ब करतोय. आरोपी अविनाश मेहंदळे याच एरियात आढळल्याचं आम्हाला सूत्रांकडून कळलं. तेव्हा आम्हाला तुमच्या घराची झडती घ्यावी लागेल. तसं सर्च वॉरंट आहे आमच्याकडे. आणि हो,
आम्हाला असंही कळलंय की त्या मेहेंदळेंच्या नात्यातील कोणी मुलगी तुमच्याचकडे राहते. नाही, तुम्ही म्हणताय त्यांचा आणि आमचा थेट संबंध काहीच नाही. तो आमच्या होणाऱ्या सुनेचा सावत्र मामा लागतो, तेवढंच. अगदी खरं सांगायचं तर आमचा आणि त्यांचा परिचय सुद्धा नाही, काही संबंधही नाही. जा रे, जाऊन घराची धडती घ्या. मी मुद्दामच मंजिरीबद्दल काही बोललो नाही. तिला बिचारायला उगाचच पोलिसांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला लागायची. साहेब, आत कोणीच नाहीये. सॉरी, आम्ही तुम्हाला त्रास दिला. चला रे. अरे तुम्ही थांबलात का? चालू द्या, म्हणा ना, गाणं म्हणा. काय काळजी करू नका, ते काय त्यांचं काम करायला आले होते, गेले ते. हा, मेहंदी बघू बरं तुझी. चल पटकन दाखव, चल. बाबा, ते केटरर्सशी बोललोय मी. हा, सगळं काही व्यवस्थित होईल म्हणालेत. हे बघा, हा साधारण असा मेन्यू असेल. एवढा? अहो, आपणच फायनल नाही का केला. हा, आणि फुलवाल्याशी पण बोललोय. लग्नाच्या दिवशी गाडी तयार असेल, सजावटीचं सगळं मी बोललो आणि तो कमी करणार आहे याच्यात. हा, ते तू बघतोस ना सगळं. हो. आणि हे पण जरा चेक कर. याच्यात मला वाटतं थोडं बोलून कमी करून घेऊया. बरं, तेवढे 4 पैसे वाचतात. हॅलो, हा बोल. हो, तुम्हाला कसं कळलं पोलीस आमच्या घरी येऊन गेले? नचिकेतचे बाबा. नाही, काहीतरी. हा, म्हणजे काय झालं माहितीये का? नाही, लग्नावर काय कसला परिणाम नाही. हे बघ, लग्नात कुठलंही विघ्न येणार नाही याची मी हमी घेतो. बस, चल ठेव. नचिकेतचे बाबा. या असल्या बातम्याच कशा भाऱ्यासारख्या पसरतात. काय म्हणत होते? नाराज झालेत का? नाही का, नाराज वगैरे काय नाही. त्यांना कळलं म्हणून त्यांनी फोन केलाय, दुसरं काय. देवा, हे कार्य निर्विघ्न पार पडू दे. मुलाबाळांसकट, नातवंडांसकट तुझ्या दर्शनाला येईन. अगं विभा, आता एवढ्या तेवढ्या गोष्टीसाठी तुझ्या देवाला कशाला उठवते? शांतपणे झोपू दे ना त्याला. हे बघ, पोलिसांना कसला तरी संशय आला म्हणून ते आले, त्यांनी घर आपलं तपासलं, ते निघून गेले. आपल्या घरातल्या कोणाला त्यांनी पोलीस स्टेशनवरती बोलून दिलंय का? नाही ना. किंवा अडकवून ठेवलं का? नाही ना. मग सगळं नीट होईल का? तू काळजी करू नकोस.
माझ्याच मेलीचं नशीब फुटतं. कुणाचं तोंड बघून त्या दिवशी घरातनं बाहेर पडले होते ना तेव्हालाच माहिती. वाटोळं झालंय माझं, वाटोळं. कशात काय आणि फाटक्यात पाय. अरे कुठल्याशा गरीब पोराशी लग्न झालं असतं ना तरी चाललं असतं, पण या बड्या घरच्या बिघडलेल्या जयशी कशाला लगीन लावून दिले काय माहिती. आणि त्यात हा काका. तू जर पोलिसात गेला ना तर मी पण जाणार आहे तुझ्या बरोबर. इथं माझंच मला होतं ना नाकी नऊ आले आणि त्यात हा दुष्काळात तेरावा. बस ना का बस. कोंबडी सारखी कलकल कलकल कलकर आपण कडे ना कोंबडी सारखी. तुझ्या बडबडीपेक्षा मला फार महत्वाची कामं आहेत. यापुढे काय करायचंय हे मलाच ठरवावं लागेल आणि तेच ठरवण्याचा मी प्रयत्न करतोय. आणि तुझी बडबड बडबड खोबाड बंद ठेवा, कळलं? शमिका, कोणाला शोधतेस? अभिला? अगं तो आज झोपलाय. 2-3 दिवस खूप धावपळ चालली ना, दमून गेला होता. मीच त्याला म्हटलं झोप थोडा वेळ. असंही हळदीमध्ये त्याचं काय काम आहे, हो ना? अगं काय झालंय? आई ते हळद सांडली माझ्या हातातून. आय एम सॉरी. हे बघ, एवढं रडबेला व्हायची काही गरज नाहीये. जा पटकन धुवून टाक, नाहीतर डाग जायचे नाही. आणि कपडे बदलून ये. जा. शमिका, असं म्हणतात की नवऱ्या मुलीची हळद ज्या मुलीच्या अंगाला लागते ना तिचंही पटकन लग्न होतं. अशीच हळद तुझ्या अंगाला लगेच लागू दे.